केली म्हणजे पातीवरचं, तर ते आता आम्ही काढतो. तर ही आम्ही टोपलीत काढून जमा केलं. ही बघू शकता ही हळदी. तर मंडळी जी आज आम्ही हळद काढलेली आहे तिकडे खळ्यात आणून ओतला. हो मळं दिसतात ना, पूर्ण भात शेती केलेली. नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी प्रतीक नागप आणि परत एकदा स्वागत आहे तुमचं थेट कोकणामधून आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपला मंच. तर मंडळी काल आमच्या वाडीचे कार्यक्रम झाले म्हणजे ब्राह्मण भोजन आणि गवळदेव, आणि आज हा रविवार आणि संध्याकाळी माका मुंबई जायचा. तर आज पूर्ण दिवस असंच बसून काय करणार. तर आई म्हणता आम्ही थोडी हळदीची शेती केलेली, तर ती आता पूर्ण झाली आहे. फक्त आता तिका म्हणजे हळद कशी जमिनीत असता, मग ती काढून तिका सुकूची वगैरे लागता. तर आता आम्ही आमच्या मागच्या परड्यात जिकडे हळदीची शेती केलेली आहे, तर आई आणि माझा दादा तिकडे गेलो. तर मी पण चाललोय त्यांच्यासोबत, कारण आज दिवसभर असंच घरी बसून काय करणार. तर म्हटलं तेवढा तर काम करून घेऊया. चला तर मग तुम्ही पण. तर मंडळी आता येईल जिकडे आमची हळद लावलेली होती तिकडे आमचे शेठ आणि आमच्या मालकीनबाई हळद काढतात. ही म्हणजे इकडे हळद लावलेली ती आता त्याची वरची झाडं होती ना ती पूर्ण सुकून गेली म्हणजे पातीवरचं, तर ते आता आम्ही काढतो. तर त्याच्या आधी ती पातीवरचं साफ करायचं, मग आपल्या खणताना पण बरी पडता. कारण जर हळदीची जी हे असतात मुळा, त्यांना जर खणताना कुदळ लागलं तर ती खराब होऊन जाणार. तर आई पहिली ते साफ करून घेता आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता आमचे शेठ ती खणून काढतात. मी तर काय काम करू केले ना, मी त्यांची व्हिडिओ बनवणार. बघू शकता इकडे आमच्या मातोश्री आहेत. इकडे बघू शकता इकडे आता आम्ही जमा केला टोपलेत हळदीची जी मुळात म्हणजे जमिनी खाली असतात त्यांना मग खणून काढायची लागता. त्याच्यानंतर पूर्ण ती माती वगैरे साफ करून मग ती छोटी छोटी कापायची आणि मग सुकवायची. त्याच्यानंतर मग मशीनला म्हणजे चक्कीवरती नेऊन एकदम हे करायची, त्याची पावडर बनवायची. मग आपण जी हळद घरी यूज करतो जेवणात ती तयार होता. आणि ही आम्ही टोपलीत काढून जमा केला. ही बघू शकता ही हळदीची मुळात, आणि ही छोटी छोटी दिसतात ना त्याची घरी नेऊन माती वगैरे साफ करून ते का एकदम अशी छोटी छोटी करून कापायची आणि मग त्याची सुकून पावडर तयार करायची. मग आपली ओरिजिनल गावठी हळद तयार होणार. आता हे टोपलीत आम्ही जमा केलं आणि तिकडे अजून काढूची काम चालू आहे. इकडे अजून एवढी काढूची आमका.
तर मंडळी आता तिकडची हळद काढून झाली, म्हणजे आमच्या घराच्या पाठी एक परसव होता, त्या परसवातली हळद काढून झाली. आता मी चालले पांदीवर. पांदीवर म्हणजे कशी माहिती आहे, आता मी चलते ना, ती एक पांदण होती, म्हणजे एक छोटीशी वाट होती पहिली, आणि तिच्या बाजूक जमीन, म्हणजे तिच्या बाजूकच जमीन आहे ना, तर तिका नाव पडलं पांदीवरची जमीन. तर आता तिकडे पण थोडी हळद केलेली हा. तर मी चाललंय पुढे कोयता आणि कुदळ घेऊन ती खणून ठेवीन. तोपर्यंत आमचे बंधुराज मागून हे घेऊन येतील, म्हणजे हळद जमा करू. चला तर मग आता तिकडे जाऊया, थोडीशी हळद काढूया. हो मळो दिसता ना, पूर्ण भात शेती केलेली, आणि हे जी हे बांधलेली आहे शेड, इकडे आमची देवाची पूजा असता, म्हणजे सत्यनारायणाची पूजा असता, दरवर्षी मे महिन्यात असता. आणि ही पूर्ण भात शेती होती, जे आता पूर्ण रिकामी झालो, आणि इकडे जाऊचं आपल्या हळद काढू. आणि इकडे पण आम्ही पहिले भात शेतीच करायचे, पण आता 1-2 वर्ष झाली इकडे म्हणजे माकडं येऊन भात वगैरे खायची ते पूर्ण, ज्याच्यामुळं काय फायदाच नाही व्हायचो तिकडे भात लावून. तर मग गेल्या वर्षीपासून पप्पा बोलले की आपण इकडे थोडी हळद लावूया, तर अशी जमीन पडून राहण्यापेक्षा हळद लावूया. आणि हे आमचा कलांबा भरपूर वर्षानंतर ह्या वर्षी मोहर दिसता वरती, बघू आता. आणि इकडे हे बघा, ही इकडे बघू शकता, ह्या मळीमध्ये हळद आहे, ते आता पहिला साफ करूचा लागणार वरचा पूर्ण, आणि मग खणून हळद काढूची लागणार. कलबाग पण ह्या वर्षी चांगलं मोहर इलो, बघू आता किती मोहर टिकता तो. तर मंडळी हळद आमची काढून झाली, आणि भाव आता ती घरी घेऊन गेलो. मी जरा इकडे ऊन लागला म्हणून इकडे आमची जी देवाची शेड बांधलेली आहे तिकडे ऊन बसलाय, कारण इकडे बघू शकता आता दुपारचे वाजले 11:30 वाजलेत, आणि ऊन बघू शकता किती आता. पण ही जे आम्ही शेड बांधलो ना, तिकडे थोडी सावली असता आणि थंड वारं येतं मस्तपैकी. आणि बघ इकडे आमची सत्यनारायणची पूजा असता, आणि ही आम्ही एक छोटीशी रूम पाडून ठेवला, ज्याच्यात आमचे ढोल वगैरे किंवा जेवणाचे जे सामान त्या सगळं इकडेच असता. आणि गावी कशी मस्त शांत वातावरण असता, थंड वारं असता, असं आयुष्य मुंबईत जगोक भेटत नाही. पण काय करणार, नोकरी धंद्यासाठी आमका मुंबईत जाऊचाच लागता, आणि आज संध्याकाळी जाऊचा हा मुंबईत. मंडळी जी आज आम्ही हळद काढलेली आहे तिकडे खळ्यात आणून ओतला, आणि आता काकी आणि आई ती साफ करता. अशी हळद आहे बघा, ही हळकुंड अशी साफ करूची लागता, त्याच्यानंतर ती धुवून वगैरे छोटे छोटे कटिंग करायचे, आणि मग ती सुकवायची. त्याच्यानंतर मग मशीनला नेऊन पावडर तयार करायची, त्याच्यानंतर आपली गावठी हळद तयार होता. हे बघा इकडे आम्ही कट केलेली आहे, अशी कट करूची लागता आणि सुकवूची लागता. मग ती हळद कटीची मशीन असता, त्याच्यात मग ती मस्त बारीक पावडर तयार होता. तर मंडळी अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि गावचं आयुष्य कशा पद्धतीने लोक जगतात हे बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत स्वयं राहा, व्यवस्थित राहा, काळजी घ्यावा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.